लॉर्ड बुद्धाच्या सर्व प्रेक्षकांना माझा क्रांतिकारी जय भीम। मी सुप्रिया गायकवाड। महाराष्ट्रामध्ये मी सत्यशोधक घरेलू कामगार संघटनेचं काम करते आणि त्याचबरोबर मी श्रीमुक्तीचं देखील काम करते। एका विचारांनी मी महाराष्ट्रामध्ये काम करते आणि आज मी एका मुख्य विषयावर तुमच्याशी काही हितगुज साधू इच्छिते। विषय महत्त्वाचा आहे। विषय आहे की बुद्ध धम्माने स्त्रियांना काय दिलं। खरं तर हा विषय असा आहे की प्रत्येक स्त्रीने याच्यावर एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे किंवा विचार केला पाहिजे। कारण बुद्ध धम्म जो आहे, जो धम्म किंवा जो विचार हा इसवी सन पूर्व काळामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपल्याला दिला, ज्यांना आपण आता तथागत गौतम बुद्ध असं म्हणतो। त्यांनी आपल्याला हा विचार दिला, परंतु तो विचार 3 वर्षानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 मध्ये धर्मांतर करून तोच विचार आपल्याला आपल्या मुक्तीसाठी देऊ केलेला आहे। आणि मला असं वाटतं की सर्व स्त्रियांनी आणि सर्वांनीच हा विचार जो आहे तो एकूणच मुक्ती म्हणून का दिला गेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्याला का दिला, यासाठी खरं तर प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मी या विषयावर तुमच्याशी हितगुज साधावं, तुमच्याशी बोलावं आणि त्यानिमित्ताने मी या विषयावर माझे मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर आपण बघतो की 14 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर का केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केवळ करायचं म्हणून केलं नाही, तर त्यांनी त्याचं वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या धर्मांची पुस्तकं वाचले, विचार समजून घेतले आणि नंतर त्यांना असं जाणवलं किंवा नंतर त्यांना असं लक्षात आलं की इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये गौतम बुद्धांनी जो विचार स्वीकारलेला होता किंवा जो मुक्तीचा मार्ग मांडलेला होता, तोच मार्ग खऱ्या अर्थाने एकूणच इथली जी जाती व्यवस्था आहे, इथली जी पितृसत्ताक समाज व्यवस्था आहे, इथली जी वर्गव्यवस्था आहे, तो 3 व्यवस्था नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक धर्म की जो धर्म वेदांवर उभा होता, जो धर्म कर्मकांडांवर उभा होता, जो धर्म उतरंडीवर उभा होता, जो धर्म विषमतेवर उभा होता, तो धर्म नाकारला आणि एक जो समतावादी धर्म आहे, जो धर्म गुलामांना मुक्त करणारा होता, जो धर्म हा दुःखमुक्तीचं कारण सांगणारा होता, माणसाने जगायचं कसं आणि जगलं कसं पाहिजे याचं तत्त्वज्ञान मांडणारा होता, त्या धर्माचा स्वीकार केला। आज आपण बघतो की 67 वर्षांनीसुद्धा आपल्याला या सगळ्यांचा विचार का करावा लागत आहे। कारण आजही आपण आपली समाजव्यवस्था बघितलं तर शिक्षणाचं खाजगीकरण होतं आहे, त्याचबरोबर स्त्रियांच्या हिंसेचा प्रश्न आजही तेवढाच गंभीर आहे। आजही जातीव्यवस्थेमध्ये हाथरस घडतं किंवा आज जातीव्यवस्थेमध्ये ऑनर किलिंगचे प्रकार घडताना दिसतात। तर ही जी सगळी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये आजही दुःखाची कारणं जी आहे, ती दुःखाची कारणं ही जात, पितृसत्ता आणि वर्गव्यवस्था याच्याशी संबंधित राहिलेली आहे। तथागत गौतम बुद्धांनी जो विचार मांडलेला होता किंवा तथागत गौतम बुद्धांनी विचारांची जी मांडणी केलेली होती, ती मांडणी त्या कालखंडामध्ये वर्णव्यवस्थेच्या विरोधातली होती। वर्णव्यवस्था जी होती ती वर्णव्यवस्था 4 वर्णांमध्ये विभागलेली होती। त्यामध्ये ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, शूद्र होते आणि वैश्य होते। पण या 4ही वर्णांमध्ये जी उतरंड होती ती विषमतावादी उतरंड होती आणि या विषमतावादी उतरंडमध्ये शूद्रांना आणि स्त्रियांना ज्ञानाचे अधिकार नाकारलेले होते, विचार स्वातंत्र्य नाकारलेलं होतं। त्यामुळे चांडाळ असेल किंवा वेश्या असेल किंवा ज्या स्त्रिया अतिशूद्र आणि शूद्रांमध्ये येत होत्या, त्या स्त्रिया या स्वतःचे विचार किंवा स्वतःचे मतं मांडू शकत नव्हते, व्यक्त होऊ शकत नव्हत्या। या प्रकारची व्यवस्था होती त्या कालखंडामध्ये। 6व्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये वेद मानणारे आणि वेद न मानणारे असे 2 विभाग होते। वेद न मानणाऱ्यांमध्ये चार्वाक होते, गौतम बुद्ध होते आणि त्याचबरोबर जैन होते। आणि वेद मानणारी जी व्यवस्था होती ती व्यवस्था दुःखाचं कारण हे मागच्या जन्मीचं पाप किंवा मागच्या जन्मीचं पाप आणि पुनर्जन्म जो आहे याच्यावरती उभी होती। वेदांच्या याच्यामध्ये स्त्रियांना आणि त्याचबरोबर अतिशूद्रांना किंवा शूद्रांना कोणतेच अधिकार नव्हते। उतरंडीच्या व्यवस्थेमध्ये वेदांमध्ये जी काही रचना होती ती रचना ही फक्त वरच्या जातींच्या हितसंबंधांची जपवणूक करणारी होती आणि म्हणून गौतम बुद्धांनी आपल्याला वर्णव्यवस्था नाकारलेली दिसते। गुलामांना मुक्त करा यासाठी गौतम बुद्ध हे कुटुंब नावाची व्यवस्था नाकारताना दिसतं आणि दुःखाचं जे कारण आहे, दुःख
व्यक्ती जन्माला आला की त्याच्या व्यक्ती जन्मानंतर मृत्यूपर्यंत व्यक्तीला दुःखाला सामोरी जावं लागतं, परंतु दुःखाला एक विशिष्ट कारण असतं आणि ते कारण समजून घेतल्यानंतर ते दुःखाचं आपल्याला निराकरण करता येतं. आणि म्हणून दुःखांची जी कारणं आहेत ती आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर ज्ञान गरजेचं आहे. आणि मग तथागत गौतम बुद्धांनी काय केलं, त्या ज्ञान निर्मितीसाठी किंवा दुःखाच्या मुक्तीसाठी भिक्खू संघाची स्थापना केली. त्याचबरोबर हा जो भिक्खू संघ होता, हा भिक्खू संघ एक विशिष्ट विचारांना घेऊन चाललेला होता. वेद नाकारणारा होता, त्याचबरोबर गुलाम नावाची जी व्यवस्था होती जी वेदांनी निर्माण केली होती ती नाकारणारा होता. विचारांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा होता. त्याचबरोबर स्त्रियांना देखील ह्या संघामध्ये स्त्रियांना सहभागी करून घेण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला, परंतु स्त्रियांना भिक्खू संघामध्ये सहभागी करून घेतलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं, ते धर्मांतर करत असताना एक धर्म सोडला की जो विषमतेवर उभा होता, जो स्त्रियांना वेगवेगळे हक्क अधिकार नाकारणारा होता, शूद्रांना वेगवेगळे हक्क अधिकार नाकारणारा होता. तो धर्म सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारला. धर्म स्वीकारला नाही, कारण धर्म हा कर्मकांडाकडे जातो, पण धम्म जो आहे, बुद्ध धम्म जो आहे, तो जीवन जगण्याचा मार्ग सांगतो, तो मुक्तीचे मार्ग सांगतो. आणि मुक्तीचे मार्ग सांगत असताना तो भौतिकवादी विज्ञानाची चिकित्सा करतो. आणि म्हणून गौतम बुद्धांच्या एकूणच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांनाही सहभागी करून घेतलं होतं. त्यामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि आनंद या दोघांमध्ये वाद झालेले होते, परंतु त्या चर्चेमध्ये आणि वादांमध्ये तथागत बुद्ध असं म्हणतात की मी स्त्री पुरुष विषमतेच्या विरोधात नाही किंवा स्त्रियांच्या सहभागाच्या विरोधात नाही, पण आपण जर व्यवहार लक्षात घेतला आणि व्यवहाराचा जर आधार लक्षात घेतला तर त्या संदर्भात स्त्रियांना भिक्खू संघामध्ये सहभागी करून घेण्यासाठी आपल्याला काही नियम लावावे लागते. आणि मग अष्टांग मार्ग आपल्याला भिक्खू संघामध्ये आलेला दिसतो. परंतु त्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांना सहभागी करून घेतलं. आणि या स्त्रिया ज्या होत्या की ज्या स्त्रिया ज्ञान क्षेत्राच्या बाहेर होत्या किंवा त्यांना ज्ञानाची क्षेत्र बंद केली गेलेली होती, या स्त्रिया ज्ञानाच्या क्षेत्रात येत असताना किंवा भिक्खू संघात येत असताना स्वतंत्रपणे स्वतःचे विचार मांडायला लागल्या. आणि म्हणून जवळजवळ 73 भिक्खुणींनी 522 गाथा लिहिलेल्या दिसतात. त्यांची प्रत्येक भिक्खुणी जी होती की जी धम्मामध्ये प्रवेश करत होती किंवा धम्माच्या एकूणच प्रक्रियेमध्ये सहभागी होत होती, ती भिक्खुणी ही विशिष्ट विचाराने किंवा तिचा येण्याचा ही एक प्रक्रिया होती किंवा ती जेव्हा भिक्खू संघामध्ये सहभागी होत होती तेव्हा तिला अनेक संकटांना सामोरी जावं लागत होतं किंवा अनेक भिक्खुंनींनी कुटुंब नावाची व्यवस्था देखील नाकारलेली दिसते. ह्या भिक्खू संघांमध्ये कारण हा जो भिक्खू संघ होता हा विशिष्ट तत्त्वज्ञानावर उभा होता. ते जे तत्त्वज्ञान होतं ते स्त्री पुरुष समतेवर आधारित होतं. ते जे तत्त्वज्ञान होतं ते गुलामगिरी व्यवस्थेच्या विरोधातलं होतं. ते तत्त्वज्ञान शोषणाच्या विरोधातलं होतं. त्यामुळे साहजिकच ह्या संघामध्ये येणाऱ्या स्त्रिया ज्या होत्या त्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या होत्या, त्या एकाच याच्यातल्या नव्हत्या. मग आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये येणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्यामध्ये महाप्रजापती ह्या जरी पहिली भिक्खुणी असली तरीसुद्धा त्यानंतर सहभागी झालेल्या ज्या भिक्खुणी ते त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की प्रकृती नावाची एक भिक्खुणी होती की जी भिक्खुणी ही चांडाळ होती. चांडाळ म्हणजे कोण तर ती शूद्रांमध्ये तिचा सहभाग होतो. आणि ही जी चांडाळ स्त्री होती की जिचा त्या कालखंडामध्ये त्या व्यवस्थेमध्ये तिची सावलीही सहन केली जायची नाही किंवा तिचा स्पर्शही सहन केला जायचा नाही. अशा प्रकृतीकडे आनंद जेव्हा त्या प्रकृतीचं जे ठिकाण आहे जेतवण जे आहे श्रावस्ती येथील जेतवण येथे जेव्हा आनंद भिक्षा मागायला जातात तेव्हा भिक्षा मागत असताना त्यांना जी भिक्षा मिळालेली तिचं सेवन केल्यानंतर त्यांना तहान लागते आणि तहान लागल्यानंतर ते जेव्हा पाण्याचा शोध घेतात तेव्हा ते या प्रकृती नावाच्या स्त्रीकडे येऊन थांबतात आणि ते तिच्याकडे पाण्याची मागणी करतात. तेव्हा प्रकृती अशी म्हणते की मी चांडाल आहे, म्हणजे मी चांडालिका आहे, म्हणजे मी काय आहे शूद्र आहे. तर त्याला उत्तर देताना आनंद असे म्हणतात की मला पाणी हवं आहे, मला तुझ्या जातीशी काही देणं घेणं नाही, त्याच्याशी माझं काही कर्तव्य नाही, तर मला पाणी हवं आहे. माझी जी गरज आहे ती तहान भागवणे म्हणजे तहान मिटवणे ही आहे आणि ती त्यासाठी मी किंवा ती माझी गरज आहे आणि त्यासाठी मला पाणी हवं आहे.
हे जेव्हा प्रकृतीला कळतं किंवा हे जेव्हा तिला समजतं तेव्हा ती एकदम प्रभावित होती. ती त्या व्यक्तीच्या शारीरिक शरीरावर प्रभावित होत नाही, तर ती विचारांवर प्रभावित होते. आणि तिचा यानंतरचा जो प्रवास आहे, जो वैचारिक प्रवास आहे, मग तो भिक्खू संघामध्ये सुरू होताना आपल्याला दिसतो. भिक्खू संघामध्ये आलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया आपल्याला वेगवेगळ्या याच्यामधनं, वेगवेगळ्या जातींमधनं, वेगवेगळ्या घटकांमधनं आलेल्या दिसतात. आपल्याला सुजाता नावाची जी भिक्खुणी आहे, की जी भिक्खुणी जेव्हा भिक्खू संघात येते, भिक्खू संघामध्ये सहभागी होणारे जे भिक्खू आणि भिक्खुणी आहेत त्यांच्यासाठी काही विवेकवादी नियम आहेत. त्याच्यातला एक मुख्य नियम आहे की जे स्त्री किंवा जी स्त्री पुरुष हे भिक्खू संघामध्ये सहभागी होतील त्यांनी गुलामांना मुक्त करावं. म्हणजे जर त्यांच्याकडे गुलाम असतील तर त्यांनी त्या गुलामांना मुक्त करावं. आणि सुजाता नावाची जी भिक्खुणी आहे ती पुन्हा दासीला, तिची जी दासी आहे, पुन्हा नावाची जी दासी आहे, तिला ती मुक्त करते आणि ती काय करते, भिक्खू संघामध्ये प्रवेश करते. म्हणजे ह्या ज्या स्त्रिया आहे, आम्रपाली नावाची स्त्री आहे की जी स्त्री गणिका आहे, ती स्त्री बौद्ध धम्माचं जे मुक्तीचा विचार आहे त्या विचाराला प्रभावित होऊन ती भिक्खू संघामध्ये सहभागी होते. म्हणजे आपल्याला असं दिसतं की स्त्रिया ज्या आहे, स्त्रियांना भिक्खू संघामध्ये स्वतःचे विचार मांडण्याला एक अवकाश निर्माण होतो. त्या स्वतःच्या दुःखाचं किंवा इतरांच्या दुःखाचं विश्लेषण करायला लागतात, त्या संदर्भात त्या बोलायला लागतात. स्त्रियांनी बोलणं, स्त्रियांनी मत मांडणं ही देखील एक प्रकारची काय होती, एक वैचारिक आणि एक व्यावहारिक क्रांती त्या काळातली होती, जी भिक्खू संघामध्ये किंवा धम्म तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला आलेली दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर तथागत गौतम बुद्धांचा जर विचार पाहिला तर तिथं ज्ञान आहे, ज्ञानाला महत्त्व आहे, विचार स्वातंत्र्याला महत्त्व आहे. आणि ज्ञानाची हीच परंपरा नंतर आपल्याला फुले पण पुढे घेऊन जाताना दिसतं. फुले देखील एकूणच अज्ञानाचं जे मूळ आहे ते शिक्षणात शोधतात किंवा एकूणच जे गुलामी आहे किंवा जे शोषण आहे ते कशामुळे होतं, तर महात्मा फुले म्हणतात की ते अज्ञानामुळे होतं. आणि म्हणून ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी देखील फुले आणि सावित्रीबाई प्रयत्न करताना दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तेच सांगतात की जर शोषणाच्या विरोधात लढायचं असेल, जर आपल्याला इतर शोषितांकडनं आपल्याला स्वतःला मुक्त करून घ्यायचं असेल तर ज्ञान असणं किंवा ज्ञान ग्रहण करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शिकण्यावर जास्त भर देतात. आणि हीच परंपरा जी गौतम बुद्धांकडनं फुले आणि फुलेंकडनं आंबेडकरांकडे आलेली दिसते. आणि या सगळ्या परंपरेमध्ये स्त्रियांना सहभागी करून घेतलेलं दिसतं. वेदाची जी परंपरा आहे, ब्राह्मणी जी परंपरा आहे, त्या ब्राह्मणी परंपरेमध्ये त्या वेदांच्या परंपरेमध्ये स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार नाकारलेले आहेत. स्त्रियांनी जर शिक्षण घेतलं तर त्या काय बनतील, तर त्या वरचढ बनतील. किंवा स्त्रियांनी जर अक्षरं गिरवली तर त्या अक्षरांच्या आळ्या होतील. किंवा स्त्रियांनी वेद ऐकले तरीसुद्धा ते जे वेद आहे म्हणजे त्या संदर्भात शिक्षण, वेद किंवा इतर जे हे आहे ब्राह्मणी धर्मामधलं सर्व धर्मग्रंथ हे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारताना दिसतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, यांची जी परंपरा आहे ती परंपरा ही शोषणाच्या विरोधातली परंपरा आहे. ती ज्ञानाच्या बाजूची परंपरा आहे. आणि ज्ञान कशाला, कोणाला द्यायचं, तर सर्वांना द्यायचं. आणि ज्ञान हे मुक्तीचं साधन आहे अशी मांडणारी ती परंपरा आहे. त्यामुळे साहजिकच ही परंपरा ही स्त्रियांना देखील मुक्त करते. आणि मग मला असं वाटतं की बुद्ध धम्म आपल्याला काय देतो, तर आपल्याला बुद्ध धम्म म्हणजे मला तरी असं वाटतं की बुद्ध धम्म हा स्त्रियांना मुक्तीचा मार्ग दाखवतो. कारण आजही स्त्रिया जर पाहिल्या तर स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीने गुलामीच्या वेगवेगळ्या बेड्यांमध्ये अडकलेल्या दिसतात. आजही वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. त्याचबरोबर आज आपण बघतो की हळदी कुंकांसारखे कार्यक्रम आहे. आजही वेगवेगळे म्हणजे ब्राह्मणी धर्माने दिलेले जे काही विवाहित स्त्रियांचे चिन्ह आहे ते चिन्ह आजही स्त्रिया वापरताना दिसतात. आजही स्त्रिया ज्या आहे, स्त्रियांना वेगवेगळे अधिकार नाकारलेले दिसतात. राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांचं प्रमाण आज कमी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रिया ह्या सुरक्षित नाही. आजही स्त्री खुल्यापणाने किंवा मुक्तपणे रात्री बाहेर वावरू शकत नाही. किंवा अनेक स्त्रिया या कुटुंब नावाच्या व्यवस्थेमध्ये देखील त्यांचे विचार किंवा त्यांचे मत मांडू शकत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांचा जरी तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर स्त्रियांचं प्रमाण हे अत्यल्प आहे. आणि स्त्रियांना आजही जात आणि पितृसत्ताक व्यवस्था काम करत असल्यामुळे आजही स्त्रिया या
या व्यवस्थेतनं मुक्त होऊ शकलेल्या नाही. म्हणजे आपण असं समजूया की आजही स्त्रिया जात पितृसत्तान वर्ग व्यवस्थेच्या गुलाम आहेत. आणि आज जर आपण गुलाम असू तर आपल्याला मुक्तीसाठी एक विचार महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की तो विचार तथागत गौतम बुद्धांपासून जो सुरू झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हिंदू धर्म होता तो त्यागून जो बौद्ध धर्म स्वीकारला, तिथं येऊन आपल्याला तो म्हणजे तो तिथं येऊन थांबलेला दिसतो. आणि तिथं थांबलेला नाही आहे, तर तिथनं आपल्याला तो पुढं आपल्या मुक्तीसाठी घेऊन जायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो विचार आहे, हा विचार खऱ्या अर्थाने स्त्रियांना मुक्तीच्या मार्गाने नेऊ शकतो. आणि हे दिलेलं आहे बौद्ध धम्माने आपल्याला. आपल्या मुक्तीचं तत्त्वज्ञान बौद्ध धम्माने उभं केलेलं आहे. स्त्रियांना मुक्त करण्यासाठीचा मार्ग बौद्ध धम्माने दाखवलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला जे धर्मांतर केलं, आता त्यामागेही एक विशिष्ट वैचारिक राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तारीख नाही पाहिली, दसऱ्याचा दिवस निवडलेला आहे. आणि हे जे धर्मांतर आहे हे कुठं केलेलं आहे? नागपूरमध्ये केलेलं आहे. कारण नागपूर ही अशी म्हणजे अशी जागा आहे किंवा असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी इथला हिंदुत्ववादी जे संघटन आहे किंवा हिंदुत्ववाद्यांचं जे व्यापक संघटन आहे त्याची सुरुवात नागपूरमध्ये झालेली दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचं जे संघटन आहे ते नागपूरमध्ये उभं राहिलेलं दिसतं. आणि नागपूरमध्ये त्यांचं जे संचलन आहे ते नागपूरमधनं निघतं. आणि त्यांनी जी स्थापना केली संघाची ती देखील दसऱ्याच्या दिवशी केलेली दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विचारांना बगल देण्यासाठी किंवा या विचारांना पराभूत करण्यासाठी, या विचारांचा नायनाट करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी पर्यायी विचार दिलेला दिसतो. आणि तो देखील त्याच दिवशी दिलेला दिसतो. म्हणून हे जे धर्मांतर आहे, हे धर्मांतर हे महत्त्वाचं ऐतिहासिक धर्मांतर आहे. हा विचार मुक्तीचा विचार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या धर्मांतराने खऱ्या अर्थाने स्त्रियांना मुक्तीचं तत्त्वज्ञान दिलेलं आहे. म्हणून मला ते महत्त्वाचं वाटतं. खरं तर लॉर्ड बुद्धा चॅनलने मला ही संधी दिली की मी आपल्याशी माझे विचार तर ही जी परंपरा आहे की जी तथागत गौतम बुद्धांनी भिक्खुणींना सहभाग करून सुरू केलेली होती, त्यामध्ये ज्या भिक्खुणी होत्या त्या भिक्खुणी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या होत्या. आणि आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये मी जो आधी उल्लेख केला की चंडालिका होती, सुजाता होती, आम्रपाली होती, खेमा होती, सुपिया नावाची भिक्खुणी होती. अशा जवळजवळ ज्या 73 भिक्खुणी होत्या त्या भिक्खुणींचा एक संघर्ष राहिलेला दिसतो आपल्याला. आणि हे करत असताना त्यांनी भिक्खूंना जसे नियम होते की ते जे ज्ञान, तो जो मुक्तीचा मार्ग आहे तो मुक्तीचा मार्ग इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भिक्खुणी ह्या एका गावाकडनं दुसऱ्या गावात भ्रमण करत असते. आपल्याला माहिती आहे की अशोकाची जी मुलगी होती संघमित्रा, ती सुद्धा धम्माचा प्रचार करण्यासाठी भारताच्या सीमा ओलांडून ती इतर ठिकाणी गेलेली होती. म्हणजे हा जो विचार होता, हा व्यापक विचार होता. हा विचार एक ब्राह्मणी परंपरेला तडा देणारा विचार होता. कारण ब्राह्मणी परंपरा जी होती ती परंपरा ही ज्ञानासोबतच इतर अधिकार पण नाकारलेली होती. ही जी परंपरा होती म्हणजे आपण जे म्हणतो की सिद्धार्थ गौतम बुद्धांनी वर्णव्यवस्थेचा अंत केला. वर्णव्यवस्थेचा अंत केला म्हणजे काय? ही जी वर्ण नावाची व्यवस्था होती की ज्यामध्ये 4 वर्ण होते. आणि वर्ण हे कशावरनं ठरले जायचे? तर वर्ण हे व्यवसायापेक्षा जन्मावरनं ठरले जायचे. म्हणजे एखादा जर शूद्रामध्ये जन्माला आला असेल तर तो शूद्र म्हणूनच त्याचा म्हणजे त्याचा जीवनाचा अंत हा शूद्र म्हणूनच व्हायचा. आणि त्याला शूद्र म्हणूनची जी काही व्यवस्थेमध्ये जे अधिकार त्याला नाकारलेले होते ते सगळे अधिकार ते सगळे अधिकारांपासून तो वंचित राहायचा. आणि ही जी विषमतेची उतरण होती यामध्ये शूद्रांबरोबरच स्त्रिया देखील होत्या. स्त्रियांना देखील सर्व अधिकार नाकारलेले होते. म्हणजे वेद पठणाचे जे अधिकार होते, म्हणजे ब्राह्मण जात जी होती किंवा ब्राह्मण वर्ण जो होता, जो सर्वात वरचा वर्ण होता, त्या वर्णातल्या स्त्रियांना देखील शिक्षणाचे अधिकार नव्हते. मग त्या वर्णातल्या स्त्रिया सुद्धा वेदपठण करू शकत नव्हत्या. त्या स्त्रिया ज्या होत्या त्या स्त्रिया स्वतःचे विचार मांडू शकत नव्हत्या. त्या स्त्रिया मुक्तपणे वावरू शकत नव्हत्या. म्हणजे वरच्या जातीतल्या स्त्रियांना देखील मुक्तपणे त्यांचे मत किंवा त्यांचे विचार मांडता येत नव्हते, अशी ती व्यवस्था होती. अशा काळामध्ये तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांना त्या व्यवस्थेमध्ये भिक्खू संघामध्ये सहभागी करून घेतलेलं दिसतं. आता जी ही परंपरा आहे, जी आपण म्हटलो ज्ञानाची परंपरा आहे, ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्ञान हे तुम्हाला विचार करायला भाग पाडतं की योग्य काय ना अयोग्य काय, सत्य काय असत्य काय. आणि विवेकाने विचार करण्यासाठी ज्ञान हे खूप गरजेचं असतं.
त्यामुळे तथागत गौतम बुद्धांनी जेव्हा मुक्तीचा दुःखमुक्तीचा मार्ग किंवा दुःख हे व्यक्ती जन्माला जेव्हा येतो तेव्हा दुःख हे त्याच्यासोबत येतं आणि हे जे दुःख आहे ते दुःख काय मागच्या जन्मीचं पाप किंवा तुम्ही मागच्या जन्मीचं पाप म्हणून जे खालच्या वर्णामध्ये जन्माला येतात किंवा वेद जे सांगतं की तुमचा जन्म किंवा तुमचा वर्ण जो खाली आहे किंवा स्त्री म्हणून जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांनी काहीतरी मागच्या जन्मामध्ये पाप केलेलं असतं किंवा त्यांनी मागच्या जन्मामध्ये काहीतरी वाईट केलेलं असतं आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून मग त्यांना या वर्णामध्ये टाकलेलं असतं आणि म्हणून वेद जसं सांगेल तसं त्यांनी केलं पाहिजे. मग सगळ्या प्रकारचे कर्मकांड त्यांच्याकडनं करून घेतले जातात, सर्व प्रकारच्या सेवा त्यांच्याकडून करून घेतल्या जातात, सर्व प्रकारची जी सेवेची साधनं आहे किंवा सेवा नावाचं जी व्यवस्था आहे ती त्यांच्याकडनं करून घेतली जाते. आणि म्हणून यामध्ये आपल्याला असं दिसतं की वेद नावाची जी व्यवस्था आहे किंवा वेद मांडणारे जे आहेत ते वेद मांडणारे हे वेगवेगळ्या घटकांना म्हणजे ही जी उतरंड आहे किंवा वेगवेगळे जे समूह आहे त्यांना वेगवेगळे अधिकार नाकारता प्रतिष्ठा अप्रतिष्ठा अशी विभागणी करतात. जे लोक आहे किंवा समूह आहे त्यांची देखील विभागणी करताना दिसतात. आणि ही जी विभागणी आहे याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जे खालचे वर्ण आहे ते गुलाम म्हणून वावरताना दिसतात, त्यांना कोणतेच अधिकार गुलामगिरीमध्ये राहत नाही, इवन त्यांना त्यांच्या श्रमाचं देखील मूल्य मिळत नाही. त्यामुळे अशी जी व्यवस्था आहे की जी व्यवस्था ही शोषणावर उभी आहे किंवा जी व्यवस्था ही विषमतेवर उभी आहे, जी व्यवस्था एकाला प्रतिष्ठा देणारी दुसऱ्याला प्रतिष्ठा नाकारणारी, त्याचबरोबर एकाला आर्थिक सुबत्ता देणारी दुसऱ्याला त्याच्या मूलभूत गरजा देखील भागवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तथागत गौतम बुद्ध नाकारताना दिसतं. आणि मग ते म्हणतात की त्यासाठी अशी जी विषमतावादी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेतनं व्यक्तीला काय होतं, व्यक्तीला दुःख निर्माण होतं किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःखाची निर्मिती होती, तर ही जर व्यवस्था नाकारायची असेल तर तुम्हाला ज्ञान ग्रहण करणं गरजेचं आहे. आणि ज्ञान ग्रहण जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या विचारांच्या कक्षा ह्या व्यापू शकतात, त्या अधिक विस्तरित होऊ शकता आणि तुम्ही काय करू शकता, तुम्ही समतेचं तत्त्वज्ञान मांडू शकता किंवा या जर ज्ञानाच्या शाखा विस्तारल्या तर तुम्ही तुमचे विचार जे आहे ते विचार मुक्तपणे इतरांसमोर मांडू शकता. तुम्ही तुमच्या शोषणाला विरोध करू शकता, तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला विरोध करू शकता. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी दुःखमुक्तीचे कारणं सांगितली की दुःखमुक्तीची कारणं ह्या व्यवस्थेमध्ये आहे आणि ते दुःखमुक्तीची कारणं तुम्ही तेव्हा शोधू शकता जेव्हा तुम्ही ज्ञान ग्रहण करू शकता. ज्ञान ग्रहण केलं की तुम्हाला ती दुःखाची कारणं सापडतात आणि दुःखाची कारणं सापडली की साहजिकच आपण त्या दुःखाच्या मुक्तीच्या दिशेने काय करू शकतो, मार्गक्रमण करू शकतो. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांचं हे जे तत्त्वज्ञान होतं की जे त्या कालावधीमध्ये ज्याने वर्णव्यवस्थेचा अंत केला, एक शोषणाची व्यवस्था त्याने काय केली, उधळून लावली किंवा ती व्यवस्था नष्ट केली, तो विचार तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसरलेला दिसतो. कारण हाच विचार आजची जी जाती व्यवस्था होती, आजची जी पितृसत्ताक समाज व्यवस्था होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती झाली, ही मनुस्मृती जी होती ती वेदांना मांडणारी होती, ती वेदांची परंपरा घेऊन जाणार होती, ती ब्राह्मणी व्यवस्थेची परंपरा घेऊन जाणार होती. जी व्यवस्था ही गुलामीची व्यवस्था होती, जी व्यवस्था ही स्त्री पुरुष विषमता नाकारणारी होती, जी व्यवस्था ही स्त्री पुरुष विषमता स्वीकारणारी होती, समता नाकारणारी होती. अशा व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारी, अशा व्यवस्थेचा एक जाहीरनामा असलेली मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झालेली दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणी व्यवस्था जी होती किंवा ब्राह्मणी परंपरा जी होती, वेद मांडणारी परंपरा जी होती, जे धर्मग्रंथ हे जाती व्यवस्था मांडण्यावर होते, त्या धर्मग्रंथांच्या किंवा त्या व्यवस्थेच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. आणि मग त्यांना असं जाणवलं की आपण ज्या धर्मात आहोत किंवा आपले बांधव ज्या धर्मात आहे, ज्याच्यामुळे त्यांचं शोषण होत आहे किंवा ज्याच्यामुळे त्यांना प्रतिष्ठा नाकारली जात आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या श्रमाचं मूल्य त्यांना दिलं जात नाही, ज्याच्यामुळे त्यांना शिक्षण नावाची व्यवस्था नाकारली जात आहे, ज्याच्यामुळे त्यांना प्रतिष्ठा देखील दिली जात नाही, त्या व्यवस्थेच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभं राहत असताना, त्या विरोधात लढत असताना त्यांना जो मुक्तीचं तत्त्वज्ञान सापडलं ते तत्त्वज्ञान तथागत गौतम बुद्धांच्या एकूण विचारामध्ये सापडलेलं दिसतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी भूमिका घेता. म्हणून 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येवल्यामध्ये पहिल्यांदा घोषणा करता की मी
हिंदू धर्मात जन्माला आलो असलं तरी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी अहवालामध्ये 1935मध्ये केलेली घोषणा आहे, त्या घोषणेचं व्यवहारात रूपांतर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर या ठिकाणी आपल्याला धर्मांतर करताना दिसतात. आता हे धर्मांतर का महत्त्वाचं होतं? कारण हे धर्मांतर यासाठी महत्त्वाचं होतं कारण ज्या धर्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर बांधव होते किंवा इतर शोषित घटक होते, ते घटक त्या ज्या धर्मात होतं तो धर्म त्यांना मानव म्हणून देखील स्वीकारायला तयार नव्हता. तो धर्म स्त्रियांना मानवी अधिकार बहाल करायला तयार नव्हता. तो धर्म हा हिंदू कोड बिलासारखं जे बिल आहे त्या बिलाला विरोध करणारा होता. तो धर्म जो होता तो धर्म विषमतेचा पुरस्कार करणारा होता, जातीव्यवस्थेचा पुरस्कार करणारा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जातीव्यवस्थेचं प्रवेशद्वार स्त्री आहे. जातीव्यवस्थेची जी उतरंड आहे ती उतरंड ही अबाधित ठेवण्यासाठी काय केलेलं दिसतं आपल्याला, स्त्रियांवर वेगवेगळी बंधनं लादलेली दिसतात. आणि ही जी बंधनं ही कोणी लादलेली दिसतात, तर जातीव्यवस्थेचा पुरस्कार करणारी जी ब्राह्मणी धर्मव्यवस्था आहे, मनुस्मृतीसारखे जे ग्रंथ आहे किंवा वेद मानणारे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांनी किंवा त्या धर्मव्यवस्थेने, ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने ती लादलेली दिसतं. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जी व्यवस्था किंवा जो धर्म किंवा जो धर्म आम्हाला व्यक्ती म्हणून स्वीकारायला तयार नाही, त्या धर्मात आम्हाला राहण्यात कोणतंही स्वारस्य नाही. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला धर्मांतर करताना दिसतात. आता हा विचार मला यासाठी महत्त्वाचा वाटतो कारण हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तीच्या मुक्तीसाठी स्वीकारलेला आहे. कारण जातीव्यवस्था नावाची जी उतरंड आहे हे तथागत गौतम बुद्धांनी वर्णव्यवस्थेचा अंत केला. तीही एक शोषणाची व्यवस्था होती. तीही गुलामगिरीची व्यवस्था नाकारणारी ही गुलामगिरीची व्यवस्था होती. तथागत गौतम बुद्धांनी जो विचार स्वीकारला, ज्या व्यवस्थेचं त्यांनी हनन केलं किंवा जी व्यवस्था त्यांनी नष्ट केली, तोच विचार, तोच मुक्तीचा मार्ग इथली जाती व्यवस्था नष्ट करू शकतो, इथली पितृसत्ताक समाज व्यवस्था नष्ट करू शकतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणवलेलं होतं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या काळामध्ये म्हणजे आपल्याला बुद्ध धम्म किंवा गौतम बुद्धांनी सांगितलेलं तत्त्वज्ञानाचा जो मार्ग आहे तो आपल्याला कधी कळला, तर मला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतरच तो कळलेला दिसतो. पण मधल्या कालखंडामध्ये म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये म्हणजे दुःखमुक्तीचा मार्गाचं तत्त्वज्ञान उभं केलेलं होतं. वर्णव्यवस्थेच्या अंताचं तत्त्वज्ञान उभं केलेलं होतं. ते तत्त्वज्ञान जवळजवळ 3000 वर्षानंतर म्हणजे मधल्या कालखंडामध्ये तत्त्वज्ञान लुप्त करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने खूप प्रयत्न केलेले दिसतात. आणि म्हणून मग आपल्याला असं दिसतं की मधल्या खंडामध्ये म्हणजे एका भिक्खूचं जर तुम्ही शिरच्छेद केला तर तुम्हाला 100,000 मुद्रा दिल्या जातील, अशा प्रकारचा फतवा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने काढलेला होता. आणि इथलं जे तत्त्वज्ञान आहे तथागत गौतम बुद्धांनी उभं केलेलं मुक्तीचं तत्त्वज्ञान, ज्या तत्त्वज्ञानाने वर्णव्यवस्थेचा अंत केलेला होता, म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेचा एक प्रकारे अंत केलेला होता, त्या तत्त्वज्ञानाला नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न या व्यवस्थेने आपल्याला केलेला दिसतो. आणि म्हणून मधल्या कालखंडामध्ये आपल्याला तथागत बुद्धांचे जे तत्त्वज्ञान आहे हे कुठेतरी मागं पडलेलं दिसतं. मग आपल्याला बुद्ध धम्म कधी समजला, तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लाखो अनुयायांसोबत धर्मांतर केलं तेव्हा प्रकर्षाने भारतामध्ये आणि भारताबाहेर म्हणजे सीमेची कोणतीही हे न बाळगता सीमा पार करून हे तत्त्वज्ञान वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलं दिसतं. पण मुख्यतः भारतामध्ये हे तत्त्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर लोकांना पुन्हा नव्याने समजलेलं दिसतं. आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये देखील हे तत्त्वज्ञान तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आजही ब्राह्मणी धर्मव्यवस्था ही लोकांच्या व्यवहारामध्ये काम करताना दिसते. आजही स्त्री पुरुष विषमता आपल्याला व्यवहाराच्या पातळीवर कार्यरत, व्यवहाराच्या आणि एकूणच सगळ्या पातळीवर कार्यरत असताना दिसते. आजही जातीव्यवस्था जर पाहिली तर जातीव्यवस्थेमध्ये जरी काही प्रमाणात बदल झालेले असले, बदल हे सगळे वरवरचे आहे. कारण जातीव्यवस्था म्हणजे जातीव्यवस्थाचं पोषण करणारा जो त्याचा पाया आहे, जातीव्यवस्थेचा जो पाया आहे
तो पाया किंवा ती इमारत आजही पूर्ण नष्ट झालेली दिसत नाही. ती फार तर ढिसूळही झालेली दिसत नाही. म्हणजे आज आपण एकमेकांसोबत वेगवेगळ्या जातीतल्या मित्रांसोबत जरी वावरत असलो तरी आजही आंतरजातीय विवाह होताना दिसत नाही किंवा आंतरजातीय विवाहांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी किंवा अडथळे निर्माण होताना दिसतात. आजही जे वेगवेगळे म्हणजे जे स्त्री पुरुष हे वेगवेगळ्या जातीतले असतील आणि ते जर विवाह करू इच्छित असतील तर त्यांची हत्या होताना आपल्याला दिसते. ज्याला आपण म्हणतो प्रतिष्ठेसाठी झालेली हत्या, ऑनर किलिंग आपण त्याला म्हणतो, ते आजही होताना दिसतं. आजही स्त्रिया ज्या आहे, स्त्रियांचे वेगवेगळे म्हणजे आजही स्त्रिया सुरक्षितपणे रात्री वावरू शकत नाही. कुटुंबामध्ये संपत्तीचा जर विचार केला तर आजही संपत्ती ही स्त्रियांच्या नावावर जरी संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला असला तरी जर एकूणच संपत्तीचं जर विवरण पाहिलं किंवा संपत्तीचा जर तुम्ही लेखाजोखा पाहिला तर आजही स्त्रियांच्या नावावर फारशी संपत्ती आपल्याला झालेली दिसत नाही. घटनेमध्ये जरी वडिलांच्या संपत्तीमध्ये स्त्रियांना सहभागी करून घेतलेलं असलं, नवऱ्याच्या संपत्तीमध्ये स्त्रियांना सहभागी करून घेतलेलं असलं, तिचा वाटा दिलेला असला तरीसुद्धा तिला तो वाटा घेण्यासाठी किंवा ती संपत्ती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट किंवा मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागताना आपल्याला दिसत आहे. अनेक जे भाऊ बहीण आहे, जेव्हा जिथं संपत्तीचा मुद्दा येतो आणि बहिणीला संपत्तीचा वाटा दिला पाहिजे असा जेव्हा प्रश्न निर्माण होता तेव्हा भाऊ आणि बहिणीमधले जे नातेसंबंध आहे ते सुद्धा दूर होताना दिसतं. ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे आजही जातीव्यवस्था आहे, आजही पितृसत्ताक समाजव्यवस्था आहे, आजही राजकारणाचं जेव्हा गणित मांडलं जातं, निवडणुकीचे जेव्हा गणित मांडले जातात, मतदानाचे जेव्हा गणित मांडले जातात तेव्हा जात हा घटक, हा कोटीक्रम लक्षात घेतला जातो. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हटले होते की जात नावाची जी उतरंड आहे ती उतरंड ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये आजही कार्यरत असताना दिसतं, आजही जाती व्यवस्थेमध्ये व्यवहार होताना दिसतो. आणि ही जी जाती व्यवस्थेची उतरंड आहे या जाती व्यवस्थेच्या उतरंडीला पितृसत्ताक नावाची समाजव्यवस्था काय करताना दिसते, खतपाणी घालताना दिसते. म्हणजे जाती व्यवस्था, पितृसत्ताक समाजव्यवस्था आणि नव्याने निर्माण झालेली ब्रिटिश कालखंडामध्ये उदयास आलेली ही जी भांडवलशाही व्यवस्था आहे, ह्या तिन्ही व्यवस्था म्हणजे वर्गव्यवस्था, जाती व्यवस्था आणि पितृसत्ताक समाजव्यवस्था ह्या आजच्या समाजव्यवस्थेमध्ये, आजच्या समकालीन परिस्थितीमध्ये एकमेकींना सोबत घेऊन एकमेकींना सोबत घेत एकमेकींशी हात जुळवत आपल्याला पुढे जाताना दिसतात. त्यामुळे या तीन व्यवस्था ज्या आहे, ज्या शोषणाच्या व्यवस्था आहे, ह्या जर नष्ट करायच्या असतील तर आपल्याला हा मार्ग तथागत गौतम बुद्धांनी जो मार्ग दिलेला आहे तो मार्ग किंवा तो विचार, ते तत्त्वज्ञान हे महत्त्वाचं असणार आहे. आणि हे तत्त्वज्ञान, आणि मला असं वाटतं, मी असं मानते की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्माने आपल्याला हे तत्त्वज्ञान दिलं की जे स्त्रियांनाही मुक्त करू शकतं, जे जाती व्यवस्थेची उतरंड नष्ट करू शकतं, जे पितृसत्तेची उतरंड नष्ट करू शकतं. त्यामुळे बौद्ध धम्माने आपल्याला मुक्तीचं तत्त्वज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे ते अधिक महत्त्वाचं आहे. आणि हे तत्त्वज्ञान मांडण्यासाठी किंवा ह्या तत्त्वज्ञानासंदर्भात माझी मतं मांडण्यासाठी मला जे लॉर्ड बुद्धाने हा विचार मंच उपलब्ध करून दिला किंवा संधी दिली त्याबद्दल खरोखर त्यांचं मनापासून आभार मानते. आणि परत तुम्हाला सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप सदिच्छा देते, मंगल कामना देते. धन्यवाद. जय भीम.